हॅपी क्रिसमस. नाताळच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नाताळसाठी आपण आज डेकोरेशन बनवतो आहे, तेही घरच्या साहित्यातून. आपल्याजवळ असलेला एक प्लेन शीट घ्यायचा आहे. त्यावर हलक्या हाताने पहिल्यांदा आपण ट्री काढून घेतो आहे. क्रिसमस ट्री पहा, 8च काढायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. 3 ते 4 किंवा आपल्याकडे केवढं कार्डशीट असेल त्या कार्डशीटच्या साईजनुसार लहान मोठे असे आपण आकार देऊन घ्यायचा आहे. हे आहे क्रिसमस ट्री. अशी झाडं जिथे बर्फ पडतात त्या भागात असतात. पहा किती छान कल्पना आहे. म्हणजे हा आहे नाताळ सण, त्यामध्ये क्रिसमसमध्ये झाडांवर पडलेल्या बर्फाचे आणि त्याला केलेलं डेकोरेशन, यातून झाडांचं महत्त्व हे दिसूनच येते. चला तर मग आपल्या आनंदात सहभाग करून घेऊया अशा या क्रिसमस ट्रीला. अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घेऊया. पहा 2च मिनटात आपला क्रिसमस ट्री तयार झालेला आहे. हा आहे गोटी कागद. तर हा आपण आहे तसा याच्यावरती मार्किंग करून घ्यायचा आहे. डार्क ग्रीन कलरचा गोटी कागद घेतला आणि फक्त अशा पद्धतीने पटापट मार्किंग करून घेतलं. आणि हे झालं आपलं हिरवं झाड. चला तर आता आपण हेही कटिंग करून घ्यायचं आहे. आज आपण जे नाताळचे डेकोरेशन करणार आहोत त्याचं सर्व साहित्य आपल्या घरातच आरामात मिळतं. अशाच पद्धतीने मी बनवलेले सर्व आर्ट आपण पाहत राहा. घरात असलेल्या साहित्यामधूनच आपण खूप छान डेकोरेशन करू शकतो. लहान मुलांनाही पटकन समजेल आणि सोप्या पद्धतीने तयार होईल असे क्राफ्ट आपण इथे घेतलेले आहेत. पहा अशा पद्धतीने फेविकॉल किंवा गमच्या साहाय्याने आपण हे पूर्ण असं व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे. जो आहे तो मोठा आहे, तोही ड्रेसमध्ये किंवा शर्टमध्ये आलेला आहे आणि हे गोटी कागद घरात आपल्या मुलांच्या क्राफ्टसाठी असलेलंच असतं. अशा पद्धतीने हाताने आपण व्यवस्थित केल्याने फेविकॉलही कमी लागते आणि व्यवस्थित छान ही चिकटते. पहा, हा झाला आपला झटकीपट ट्रे. ज्यांना वेळ नाही तेही अशा पद्धतीने पटकन करू शकतील असा हा क्रिसमस ट्री. आता या क्रिसमस ट्रीला आपण छानपैकी बनवण्यासाठी आपण वापरतोय क्रेप पेपर. या क्रेप पेपरची आहे तशी मी घडी करून असे पट्ट्या कट करून घेते. आता आपण केवढा शीट वापरला आहे तेवढ्या मोठ्या झाडासाठी किती लागतील तेवढेच हे शीट आपण कट करून घ्यायचे आहेत आणि त्या आकारामध्ये असे फोल्ड करून चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. हे चौकोनी तुकडे करताना लहान मोठे थोडे आकार बदलले तरी काहीही हरकत नाही. कागदाचे चौकोनी तुकडेच झाले पाहिजे असे काही नाही. आता इयरबड किंवा पेन्सिल पेनच्या साहाय्याने आपण त्यामध्ये सेंटरला असे प्रेस करून थोडंसं पीळ द्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने किंवा आपण साध्या हातानेही ते प्रेस करून घेऊ शकतो. मधी सेंटरला थोडं पिनअप करायचं आणि त्याचा चुरगाळा जो होतो तो आपल्याला असा उभं केल्यावर फूल तयार दिसते. पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हे सगळे फुलं आपण तयार करून घेऊयात. 5च मिनिटात तयार होणारे हे मजेशीर काम लहान मुलं आरामात करतात. पहा भरपूर सारे, म्हणजे जेवढे आपल्याला त्या झाडाला लावायचे आहेत तेवढेच बनवून घ्यायचे आहेत. आता आपण परत तीच प्रोसिजर करायची आहे. जर तुम्हाला एखाद वेळेस एखादं फूल जर कमी पडलं तरी मागचं ग्रीन बॉर्डर असल्यामुळे हे जास्त उठून दिसत नाही. पहा अशा पद्धतीने आपण प्रत्येक फूल थोडंसं प्रेस करून आहे त्या जागी चिटकून घ्यायचं आहे. त्याआधी ग्लू किंवा फेविकॉल आपण लावून घ्यायचं आहे. पहा 5 मिनिटात तयार होणारं हे क्रिसमस ट्री खूपच सुरेख दिसतं आहे. अशा पद्धतीने आपण पटपट यामध्ये फेविकॉल लावून हे फुलं चिटकून घ्यायची आहेत. पहा झालेलं सोपे. अशा पद्धतीने आपण पूर्ण हे झाड फुलांनी सजवून घ्यायचं आहे. खूपच छान असं
हे झाड तयार झालेलं आहे. पहा, जिथे कमी आहे किंवा आपल्याला बाकीची बाजू दिसत आहे, परत तेवढे छोटे फुलं करून चिटकून घेऊयात. हे झाले क्रिसमस ट्री. क्रिसमस ट्रीला सजवण्यासाठी थर्माकोलचे छोटे गोळ्या, पांढरे विविध कलरचे ते असतात. त्यापैकी आपण फक्त पांढरे यामध्ये वापरणार आहोत. थोडंसं ग्लू लावून आपण ते चिटकून घेऊयात. ते बर्फ पडल्यासारखे दिसतात. पहा, खूपच सोपे आणि झटकीपट तयार झालेले आहे आपलं क्रिसमस ट्री. याला दोरीने तुम्ही लावू शकता किंवा दोन्ही साईडनी जिथे डेकोरेशन करणार आहात तिथे हे झाड आपण लावू शकतो. क्रिसमस म्हटलं की गिफ्ट आलं आणि आपण डेकोरेशन करणार आहोत. त्यासाठी गिफ्टही दिसलंच पाहिजे. त्यासाठी आपण वापरलेला आहे काडीपेटी. रॅपिंग पेपर तर सगळ्यांच्या घरात असतातच. तोच आपण काडीपेटीच्या साईजनुसार कट करून घ्यायचा आहे. पहा, खूप वेळा आलेले गिफ्ट्समध्ये मी तेही काढून ठेवते. तेच इथे मी वापरलेले आहेत. काडीपेटीमध्ये आपण 2-3 चॉकलेट ठेवूया, जेवढे साईजचे बसतात त्या साईजचे. थोडंसं डिस्को वापरून अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पॅकिंग करून घेऊया. हे झाले गिफ्ट बॉक्स. पहा, गिफ्ट पॅकिंग तर झालेलं आहे. थोडंसं डेकोरेशन करून घेऊया. ही लेस आहे, त्याला मी अशा पद्धतीने डिस्को वरूनच लावून घेतलेला आहे, जेणेकरून लेसलाही चिटकेल आणि आजूबाजूलाही ते तयार झालेलं आहे. त्यामुळे माझं थोडंसं काम वाचलं. पहा, अशा पद्धतीने आपण त्याला वरूनच डेकोरेशन केलेलं आहे. पुढचं पाठ आणि मागचं सपाट म्हणतात त्या पद्धतीने आपण डेकोरेशन करणार आहोत. त्यामुळं मागे लावण्याची काही गरज नाही असं मला वाटलं, म्हणून मी ते नाही केलं. तुम्ही गिफ्ट देताना मात्र पूर्ण पॅकिंग करूनच देऊ शकतो. हे आपण तयार झालं गिफ्ट. अशाच पद्धतीने तुम्हाला किती हवेत तेवढे गिफ्ट्स बॉक्सेस आपण तयार करू शकतो. या ठिकाणी मी डिस्को वापरून याचं डेकोरेशन केलेलं आहे. पहा, हा दुसरा बॉक्स, तिसरा बॉक्स अशा पद्धतीने तुम्हाला किती हवेत तेवढे तुम्ही डेकोरेशन करा. छानसे बॉक्स सजवा. हे झाले आपले डेकोरेशनमधले गिफ्ट बॉक्सेस. करताना अशा पद्धतीने आपण चॉकलेट रॅपिंग करू शकतो. पहा, हे पेपर प्लेट तर प्रत्येकाच्या घरातच असतात आणि ह्याचा जो आकार आहे तो पहा, खोलगट असा हा ताटाचा जो आकार आहे त्याला आपण असं प्रेस करून घ्यायचं आहे. यासाठी मी 2 घेतलेले आहेत. आता आपण सुंदर असा स्टार करूया. या प्लेटवर बॅक साईडने आपण असं स्टारचं मार्किंग करून घेऊया. अशा पद्धतीने दोन्हींना आपण कट करून घ्यायचं आहे, म्हणजे एकाच वेळेस दोन्ही कट करून होतील. पहा, जे प्लेटचा आकार आहे तो खोलगट असल्यामुळे याचा आपल्याला खूपच छान फायदा होतो. हे जे आपण कट केलेलं आहे पहा, परत आपण सरळ भाग करून घ्यायचा आहे. आता हे जे कट केलेले तुकडे आहेत परत तेच प्लेटमध्ये ठेवल्यासारखं आपण त्या आतमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि वरून हा पेपर परत अटॅच करायचा आहे. त्यामुळे हा जो स्टार आहे तो छान फुगीर तयार होणार. पहा, अशा पद्धतीने ग्लू लावून आपण परत एकदा हा स्टार जॉईंट करून घ्यायचा आहे आणि जे वेस्ट तुकडे आहेत ते न टाकता बाहेर
अशा पद्धतीने आपण त्यामध्ये प्रेस करून ठेवायचे आहेत आणि हा वरचा भाग परत जॉईंट करून घ्यायचा आहे. यामुळे स्टार जो आहे तो छान फुगीर आणि गुबगुबीत दिसेल अशा पद्धतीने. आणि जो प्लेटचा शेप आहे तोही यामध्ये छान भरून दिसतो. खूपच छान असे स्टार तयार झालेले आहे. असे तुम्हाला किती हवेत तेवढे स्टार तुम्ही करून डेकोरेशन करू शकता. हे बाकीचं सर्व साहित्य तर घरातच होतं. ग्लिटर शीट मात्र क्राफ्टच्या साहित्यातून बाहेर काढलं. पहा, ग्लिटर शीटवर छानपैकी अशी चांदणी काढून घ्यायची आहे. ज्या शेपमध्ये हवेत त्या शेपमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये आपण अशी चांदणी काढून घ्यायची आहे. हे स्टार आपण झाडांवरही लावू शकतो किंवा असंच डेकोरेशनसाठी खूप सारे बनवून त्याची माळही तयार करू शकतो. चला आता आपण बनवूया एका छान शीटवर मस्तपैकी हे सगळे गिफ्ट घेऊन येणारा हरिण. चला तर मग स्लोली स्लोली आपण पहिल्यांदा कान शेप घेतलेला आहे. त्यानंतर व्यवस्थित एखादं चित्र तुमच्याकडे असेल तर ते पाहून तुम्ही अशा पद्धतीने पळणारं हरिण काढायचं आहे. पहा, आपण कानाच्या पासून सुरुवात केली. थोडंसं शेपमध्ये कमी जास्त झालं तर काही हरकत नाही. पहिल्यांदा आपण मार्किंग करताना फेंट म्हणजे फिकट हाताने फिकट पेन्सिल देत आकार देत जायचा आहे. हा हरिण पळणारा आहे. तर पुढचे त्याचे 2 पाय हे असे वाकलेले आहेत आणि मागचा पाय पूर्ण प्रेस झालेला आहे. पहा, अशा पद्धतीने. इथे थोडीशी चूक झाली ती आपण सुधारून घेऊ. पहा, आता सगळ्यात महत्त्वाचं, या हरणांना छान अशी शिंगं असतात. आता ते शिंगं आपण काढून घेऊया. प्रत्येक पुस्तकांमध्ये किंवा पेपरमध्ये असे चित्र खूप सारे आलेले असतात. मुलांना आपण ते पाहून आपण काढायला सांगितलो की त्यांनाही चित्रकलेची छान आवड निर्माण होते आणि अशीच सोप्या पद्धतीने ते चित्र काढू शकतात. पहा, आता आपण ते कट करून घ्यायचं आहे. हा साधा शीट आहे, त्याच्यावरती आपण हे सोप्या पद्धतीने हरिण काढून घेतलेलं आहे. ते कटिंग करून घेऊया. पहा, छान आपला हरिण तयार झालेला आहे. या हरणाला सजवायला आणि बाकीचं काही करायला सध्या वेळच नाही आहे, तर आपण ग्लिटर शीट पेपर आहे तोच वापरूया आणि झटकीपट हरिण तयार करूया. पहा, हा सिल्वर रंगाचा हरिण आपण तयार करून घेऊया. ग्लिटर शीट आहे त्यावर हे आहे तसं ठेवून आपण मार्किंग करून घेऊया. हे मार्किंग करतानाही आपण व्यवस्थित ज्या भागात बसेल, ज्या भागात आपण कटिंग केलेलं आहे आधीचं, त्या भागातच ठेवून कटिंग करायचं, जेणेकरून पुढच्या कामासाठी आपण ग्लिटर शीटचा जास्त तुकडे होणार नाहीत. पहा, हा सुंदर असा सिल्वर कलरचा हरिण तयार झालेला आहे. आता आपल्याला शेपमध्ये जर काही फरक करायचा असेल, काय आपलं चुकलं असेल तर तेही आपण करून घेऊ शकतो. हा आहे जांभळ्या कलरचा ग्लिटर शीट. मला ज्या रंगाचा हवा आहे त्या रंगाचं तुम्ही वेगळा ग्लिटर शीटही घेऊ शकता. आणि ही अशी ग्रीन झाडं बनवलेली आहेत, ती मी ह्याच्यावर अटॅच केलेली आहेत. आणि अशाच पद्धतीने जे स्टार आहेत आपण मगा बनवलेले तेही यावर चिटकवायचे आहेत. पहा, हा छोटा ट्री बनवलेला आहे आणि हे सगळे गिफ्ट्स. हे झाड कुठून बनवलं आणि ह्या बेल, अरे हा दाखवायचं राहिलेला आहे. हा आहे घरात आपण जे भांडी घासण्यासाठी आणलेलं आहे घासणी, त्या घासणीचा वापर करून आपण हे झाड बनवायचं आहे.
एखादी घासणी घ्यायची आणि आपल्याला ज्या शेपमध्ये झाड हवं आहे म्हणजे क्रिसमस ट्री त्या शेपमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायची आहे. कुठलाही भाग वाया घालवायचा नाही आहे. हे सगळे भाग आपल्याला परत छोटे झाड करण्यासाठी लागणार आहेत. मगाशी हरणांच्या जवळ जे छोटे 2 झाडं होती ते वरच्या भागापासूनच बनवलेली होती. पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपण हे घासणी कट करत जायचं आहे. या घासणीच्या झाडामुळे माझा एक फायदाच झालेला आहे. कात्रीला चांगली धार लागली आणि माझे काम सोपं झालं. पहा, अशा पद्धतीने आपण कट करून क्रिसमस ट्री तयार केलो. प्रत्येक गोष्ट नवीन विकत न आणता घरात असलेल्या आणि वेस्ट मटेरियलपासून आपण खूप सारे चांगल्या वस्तू बनवू शकतो आणि आपलं घर सजवू शकतो. मुलांच्या हौस आणि कलात्मकतेला आपण वाव देऊ शकतो. लहान मुलांना प्रत्येक गोष्ट नवीन काहीतरी करण्याची मुलांच्या मनात उत्सुकता असते. तेव्हा आपण प्रत्येक वेळी त्यांना रागवून किंवा खर्च हा भाग न बोलता घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने कशा वस्तू बनवता येईल आणि त्यांची कल्पकता कशी जपता येईल हेच पाहिलं पाहिजे. अशा पद्धतीने नवनवीन पद्धतीचे आणि ठराविक वेळी या वस्तू बनवण्यासाठी महत्त्वाचं साहित्य ते आपण आणून दिलंच पाहिजे. जसे की फेविकॉल, डेकोरेशनचं थोडंफार साहित्य ते वेस्ट न करता आपण कसं जपून ठेवायचं हे मुलांना शिकवू शकतो. पहा, आता मी नवीन दुसरं न वापरता ह्याचे जे भाग आहेत त्याचा तुकडा लावून मी तो कुंड्याचा भाग शेप दिलेला आहे आणि स्टेपलरनी जॉईन करून घेतलेला आहे. परत आपण त्यावर थर्माकोलच्या गोळ्या ठेवतोय. 5च मिनिटात तेही वाळून जातील आणि व्यवस्थित चिटकतील. आता यावर आपण घरामध्ये होत्या त्याच टिकल्या मी अटॅच केल्या, जेणेकरून लाईटमध्ये ते छान चमकतील. हे काच आहेत, छोटे काच. ते आपण यामुळे लावल्यामुळे खूपच सुंदर असं लूक तयार झालेलं आहे. घरचे साहित्य वापरून आपण छानसं डेकोरेशन तयार केलेलं आहे. असेच नवनवीन क्राफ्ट पाहण्यासाठी पाहत राहा सुमार्ट. एकदम छान असा हा क्रिसमस ट्री तयार झालेला आहे. हे आहे दहीचं बाऊल. आपण कायम घरी आणताना दही आणतो. चटकीपट दही किंवा आईस्क्रीमचे बाऊल असतात. ते वापरतो आणि फेकून देतो. त्यामुळे प्लॅस्टिक कचरा वाढत आहे. तर आपण रियूज करू शकतो आणि असे नवनवीन वस्तू आपण बनवू शकतो. आपण पैसे देऊन ही वस्तू आणली होती. दही खाऊन झालेला आहे. हा कप आपण स्वच्छ करून ठेवल्यामुळे हा मला अशा क्राफ्टसाठी वापरता आला. आता डब्यामध्ये आपण चपाती, पराठे घेऊन जाण्यासाठी फॉइल पेपर आणतच असतो घरामध्ये. तर त्यातीलच हा शेड मी काढून घेतलेला आहे. त्याला थोडंसं प्रेस करून चुरगाळा करून घ्यायचा आहे. हा अशा पद्धतीने पहा, घाई करतामध्ये थोडासा तो फाटतोच आणि अशा पद्धतीने आपण परत त्याला शेप देऊन व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. याला आपल्याला कात्री लावायची गरजच लागली नाही. थोडासा बेलचा शेप देण्यासाठी यामध्ये मी कागद वापरलेला आहे. कागद गुंडाळून अशा पद्धतीने आपण बेलचा आकार करून घ्यायचा आहे. पहा, छान अशी ही बेल तयार झालेली आहे. वरती आपल्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला आकार देऊ शकता. परंतु आपण जे लेस लावणार आहोत त्यामुळे हे व्यवस्थित बांधता येण्यासारखं झालेलं आहे. आता आपण यावर थोडंसं ट्रान्सपरंट टिस्को लावून पॅक करून घेऊया. पहा, बेल तयार झालेले आहे. आता याला आपण डेकोरेशन करूया. यासाठी जास्त काही नाही, रॅपिंग पेपरच वापरलेला आहे, तोही लाल कलरचाच. याला अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घडी करून घ्यायची आहे. याच ठिकाणी आपण रेड कलरची लेसही वापरू शकतो, झटकीपट होऊ शकते. परंतु आता माझ्याजवळ जवळ हेच आहे, त्यामुळे मी हेच काम करून टाकते. त्यामुळे थोडे शायनिंगही येत आहे. पहा, अशा पद्धतीने मी छोटी पट्टी तयार करून घेतली आणि याला आपण बो बांधून घ्यायचा आहे. सोप्या पद्धतीने हा असा बो तयार करायचा आहे. उलटून घ्यायची बाजू, क्रॉस ठेवलं, उलटून घेतलं आणि परत थोडंसं क्रॉस करून यावर अटॅच करून घ्यायचं आहे आणि थोडासा टिस्को लावून हेही पॅक करून घेऊया. शेप बघूया आधी
कुठल्या भागात तो व्यवस्थित बसतो. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, डबल फोल्ड करायचं आहे. सोबत कोणतर असेल तर आपण फास्ट काम करू शकतो, परंतु आपणच एकटेही हे काम करू शकतो हे पहा. फक्त करायला हवं. परत एकदा जो मधला भाग आहे त्याच्यासाठी असा फोल्ड करून घ्यायचा आहे. झाले बेल्ट तयार. कसे झाले कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीही घरातील वस्तू डबल वेस्ट न करता घरच्या घरी प्रत्येक सणांचा आनंद घेता येईल आणि कल्पकता वाढवता येईल अशा पद्धतीने क्राफ्ट करत राहा. अशा प्रकारे नवनवीन क्राफ्ट करून आपण आपलं घर छान सजवू शकतो. पहा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. पहा, या सर्व वस्तूंपैकी तुम्हाला कुठली वस्तू आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तयार झालेली प्रत्येक वस्तू आपल्याला कुठल्या पद्धतीने हवी आहे त्या पद्धतीने आपण व्यवस्थित डेकोरेट करूया. यावर मी लाइटिंग सोडलेलं आहे. तुम्हा सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा हॅपी ख्रिसमस.